तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 40 छातीच्या ब्लाऊजची कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। पेपर कटिंग करायची आपण पहिली। साधी आणि सोपी पद्धत आहे। कसं कटोरी चेक करायची वगैरे ते सगळं दाखवणार आहे या ज्यांच्यामध्ये। हे बघा, आपली पूर्ण उंची आहे 14, छाती आहे 40, अपर छाती आहे 38, कमर घेर आहे 36 आणि मुंडा 17.5 आहे। पूर्ण उंची घ्यायची आहे। आधी खालून अर्धा इंचावर मार्किंग करायची, अर्धा इंच। आणि पूर्ण उंची घ्यायची। हे बघा, पूर्ण उंची 14 आणि वरती अर्धा इंच परत मार्किंग करून घ्यायची। आता आपण शोल्डर घ्यायचंय। पहिलं शोल्डर घेतलंय 5.5, गळा रुंदी 2.5, मुंडा 6, इथून पण 5.5, हे बघा। आता इथून 1 इंचावर मार्किंग करायची। आता इथे 36 छातीचं ब्लाऊज आहे, पण आपण अपर चेस्टचं माप घ्यायचंय 38। अपर चेस्ट आपली 38 आहे, म्हणून आपण 38चं माप घ्यायचंय। इथे 9.5, 2 इंच शिलाईला। आता आपला कमर घेर आहे 36, 9, 2 इंच शिलाईला। हे बघा, आता आपण ह्याचा आधी आकार द्यायचा आहे। आता आपण आधी मुंडा चेक करायचा आहे। इथून अर्धा इंच सोडायचं आहे। हे बघा, इथे आपलं 9 आलंय। आपण थोडं अजून खाली घ्यायचंय। हे बघा, वरती घ्यायचंय, सॉरी। हे बघा, आपलं बरोबर 8.5 आलंय। ही लाईन घ्यायची नाहीये। पुढचा गळा घ्यायचा आहे। पुढचा गळा आहे 6.5, 6 साडेसहा घ्यायचंय। मी 6 घेते।
इथून 2.5 इंच, हे बघा. आता आपल्याला इथून योक पट्टी काढायची आहे. इथून 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. इकडून पण 2.5 आणि इकडून पण 2.5. आता आपण इथून काय करायचंय बघा. इथून 5.5 इंच, 5.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. इथून 2.25 आणि इकडून 2.5 इंच. हे बघा, इकडून 2.5 इंच. आता आपण हा आकार द्यायचा आहे. हे बघा, आपला हा आकार झालाय देऊन. आणि इकडून 1/2 इंच, हे बघा 1/2 इंच खाली घ्यायचे असं. तुम्ही हे मुंड्याचं माप जर व्यवस्थित घेतलं ना तर तुमची कटोरी पण व्यवस्थित बसणार, इकडे चुन्या पण पडणार नाही. त्यासाठी मुंड्याचं माप व्यवस्थित घ्यायचं आणि कधी पण चेक करायचं पहिलं कटिंग करायच्या आधी. आता आपण हे आधी कटिंग करून घेऊया. हे बघा, आता आपण हे पण कटिंग करून घ्यायचे असंच. हे आधी आपण बाजूला ठेवून द्यायचे. तर ही कटोरी आपण अशी कटिंग करून घ्यायची पहिली. हे बघा, आता हे बाजूला ठेवून द्यायचंय. आता कटोरी आपण पहिली चेक करायची आहे. आता आपण कटोरी वाढून घ्यायची आहे. पहिले आहे तशीच काढून घ्यायची.
हे बघा, आता या दोघांचा मध्य काढायचा पहिला. 6.5 आहे हा. हा मध्य काढला. आता आपण इकडून 1.5 इंच आणि इकडून पण 1.5 इंच आणि इकडून पण 1.5 इंच. हे बघा, इथून पण 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. हे बघा, अशी क्रॉस मारून घ्यायची. आता इथे जे 1.5 इंच आलंय ते इकडून इथून 1/2 इंच सोडायचंय. इकडून पण 1/2 इंच आणि आपण सरळ इथे हे बघा, हे बघा, आपली कटोरी झाली आहे. आता आपण आधी हे कटिंग करून घेऊया. हे बघा, आपल्या कटोरीचा आकार पण किती बघा व्यवस्थित आलाय. तर हे आपण असं करून 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची पहिली. आणि इथून 3 इंचावर. हे बघा, आपली कटोरी किती व्यवस्थित आली आहे बघा. आता आपल्याला काय करायचंय, इथून हे बघा, इथून अर्धा इंच कटिंग करून घ्यायचं. हे बघा, आपल्या कटोरीचा शेप बघा किती व्यवस्थित आलाय, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इथून बघा 1/2 इंच शिलाईला जाणार आणि इकडून पण 1/2 इंच शिलाईला जाणार. आता आपण चेक करून बघूया आधी. हे बघा, कटोरी एकदम व्यवस्थित बसली आहे, कुठेही कमी जास्त नाहीये.
हे बघा तुम्ही बघू शकता, बरोबर स्टेप बाय स्टेप हे बघा बरोबर बसली आहे। आता आपण अपर चेस्टचं माप घेऊया। हे बघा अपर चेस्ट आपली इकडून 38 आहे, हे बघा बरोबर 38 वर येत आहे आणि इकडून आपली 40 आहे। आपल्याला इथे छातीचं माप आपलं इकडचं असतं, पाव इंच पुढून सोडलंय, हे बघा बरोबर 40 इंचावर झालंय, 10 वर आहे बघा। आता तुम्ही विचार कराल मी बघितलं ना 38 इंचाचं कटिंग केलं आपण, पण 40 इंचाच्या ह्याला बरोबर बसतंय ते, त्यामुळे आपल्याला इथे चुन्या पण पडणार नाही किंवा काहीच होणार नाही। ते जर तुम्ही 40 इंचाचं इकडे माप घेतलं असतं तर कटोरी ही जास्त मोठी आली असती, त्यामुळे इथे चुन्या पडल्या असत्या। म्हणून आपण हे अपर चेस्टचं कधी पण माप घ्यायचं इकडे, आणि मग इकडे फक्त छातीचं माप बरोबर येतं, ते बरोबर 40 इंचावर येतं। आता आपण योग पट्टी काढायची आहे। ही बघा ही योग पट्टी आता पाव इंच आधी खाली सोडून घ्यायचंय, एक लाईन मारून घ्यायची अर्धा इंचावर। म्हणजे हाय तसंच आहे बघा, हाय तशीच आधी लाईन मारून घ्यायची। हे बघा आपलं हे असं माप बरोबर आलं इथे। आता आपण इथून काय करायचंय बघा, इथून 1 इंच वरती घ्यायचंय, 1 इंच नाही तर अर्धा इंच, आणि इथून 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची। तुम्ही अर्धा इंच घेतलं तरी चालेल, हे बघा, आणि असं हे द्यायचंय। हे बघा आपलं हे कटिंग झालेलं आहे। हे बघा आता तुम्हाला कळालंच असेल की मी 38 अपर चेस्ट कटिंग करून त्यानुसार कसं माप काढलं आणि काय ते। त्यामुळे आपल्याला कसं जर तुम्ही अपर चेस्टने काढलात तर तुमचं शोल्डर पण पडणार नाही किंवा गळा रुंदी पण व्यवस्थित घेतली 2.5 इंच, तर तुम्ही 2 इंच घेतली असती तर ते शोल्डर उतार जरी झालं शोल्डर उतरलं असतं आणि त्यामुळे इथे खेचलं गेलं असतं। त्यासाठी आपण अपर चेस्टचं माप कधी पण घ्यायचं आणि मुंड्याचं माप पहिलं घ्यायचं आणि मुंडा व्यवस्थित मापूनच कटिंग करायचा। कमी जास्त असेल तर ते बघायचं पहिलं, त्याच्यानंतरच कटिंग करायचं। हे बघा, आणि मी ह्याच्यानुसार एक ब्लाऊज कटिंग करून तुम्हाला नंतर व्हिडिओ मी टाकीनच। तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती मला सांगा। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।